सामना क्रमांक 4 स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 सापगावचं हे पर्व यातच आहे सर्व. हे पर्वच अतिशय जबरदस्त पाहायला मिळतं. हे मैदान आणि सर्वांना हवंसं वाटणार हे मैदान आणि त्या मैदानावरती ही स्पर्धा ग्रामीण पटलासाठी उपस्थित करून दिली आहे. अमोल स्ट्राईकवरती पाहतो, नॉनस्ट्राईकवरती वैभव आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज. ट्वेल्थ मॅन इथे उपस्थित करा. अनसाई स्पोर्ट्स असलेली संघ 12 खेळाडू इथे दाखल करायचा आहे. प्रशांत आलेत पहिल्या षटकासाठी. इनफिल्डची पाहणी करताना पंच आपण पाहतो आणि सिद्धा ग्रीन सिग्नल आलाय पंचाचा. लेट्स प्ले गेम ऑन. सामन्यासाठी पहिल्या प्रशांताला बॉलिंग ट्रॅक वरती सुरुवात करावी लागेल. इथं पहिला दावा एसटीला सोडून जाणारा चेंडू पंचांनी दंडित घोषित केला. पहिला बॉल वरती संघाचा अकाउंट ओपन झालाय ओमसाई हेव टीमचं. सो चांगले संकेत मिळाले. पहिल्या चेंडूवरती अव्वंतर धाव आणि त्या अव्वंतर धावाने अकाउंट ओपन झालंय. हा चेंडू लाईन वरती नाही आहे. लाईन अगदी मिस होताना पाहायला मिळाला. पंचांनी सांगितलं हा देखील आलाय बॉल. व्हाईट बॉल. दुसरा बॉल वरती दुसरी एक्स्ट्रा रन आणि अनदर एक्स्ट्रा रन ऍड केले जाईल स्कोर बोर्ड वरती ओमसाई हिव टीमच्या. 2 धावा इथनं. स्क्वेअर कटचा फटका आहे. तिथनं धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न अखेर रंगला आलाय. हा प्रयत्न करण्याची आवश्यकता नव्हती फलंदाज अमोलला आणि तो प्रयत्न केला. अखेर त्या प्रयत्नामध्ये यश मिळवण्याच्या अगोदर अपयश अगदी आपल्या वाट्याला आलं आणि इथनं होईल फलंदाज बाद रन आउटच्या स्वरूपामध्ये. आदित्य आले नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वर. आदित्य आदित्य आल्यात नवीन फलंदाज. रनआउटची विकेट अतिशय धोक्याची असते आणि ती धोक्याची विकेट सुद्धा धोक्याची घंटा सुद्धा वाजली ओमसाई हिव टीमच्या चकआउटमध्ये. सलामीला आलेला बॅटरकडनं प्रचंड अपेक्षा असतात. त्या अपेक्षांना खरं उतरणं त्याचं कर्तव्य असं मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. समोर टाकला तिथनं अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथनं डॉट बॉल आलाय. ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये समोरच्या चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. मिरिट टू मिरिट चेंडू ज्यावेळेला येतात तुमच्याकडे त्यावेळेला मिरिट टू मिरिट खेळणं गरजेचं असतं. आता पहा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न तिथनं देखील डॉट बॉल आलाय. रिचला ओळखले फलंदाच्या स्थान ओळखत असताना अगदी योग्य लाईन लेंथवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये सफलता मिळते. डॉट बॉल इथनं आलाय लाईन टू लाईन. इथनं देखील पहा अगदी स्टॅच्यू बनवलाय. पदल आली त्यामध्ये फुटवर्क नाही आहे आणि फुटवर्क नसताना या ठिकाणी अजून एक डॉट बॉल आलाय. क्रिकेटमध्ये फुटवर्कची खूप सारी नितांत गरज असते. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हा गरजेचा भाग असतो आणि ते गरजेला उपयुक्त असा फुटवर्क असेल तर मात्र तो योग्य त्या चेंडूवरती योग्य तो फटका आणू शकतो. मात्र तो फटका त्यांच्याकडे नव्हता आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिला फुटवर्क नाही आहे. डॉट बॉल येत आहेत. 2 धावा फक्त आहेत वाईटच्या स्वरूपामध्ये. इथे देखील फटक्याला ग्लान्स केले. पाटील घोषित क्षेत्रामध्ये सिंगल रन्स इथनं येईल. 3 वरती 1 स्थिती पाहतोय. अखेरकार या फलंदाजच्या बॅटमधनं आणि बॉलमध्ये कनेक्शन झाला. एकदा वितन आली आहे. तीन धावा. इथे देखील अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील घोषित क्षेत्रामध्ये जाईल. पहिलं षटक अतिशय जबरदस्त पाहायला मिळालं. फक्त आतापर्यंत धावाले 4. पहिलं षटक कंप्लीटेड. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड आणि फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड नंतर फक्त धावाले 4. योग्य लाईन लेंथ मिरिट टू मिरिट गोलंदाजी
योग्य लाईन आणि लेंथवरती टप्प्याचा अवलंब केला आणि अगदी फास्ट अँड फ्युरियस हे षटक कंप्लीट करताना पाहायला मिळाला गोलंदाज प्रशांत. आसिफ आलेत नवीन गोलंदाज अनसई स्पोर्ट्स अस्नोली संघ. मयूर दिनकरच्या नावाने संघ ओळखला जातो. अनसई स्पोर्ट्स अस्नोली संघ चांगला खेळ नेहमी त्यांचा प्रगल्भ खेळ राहिला क्रिकेटच्या पटलावरती. आसिफ आलेत नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी. फक्त धावा 4 वरती 1 अशी स्थिती पाहतोय ओमसाई हेव टीमची. पहिल्या षटक्यामधील पॉवरफुल P1च्या षटक्यामध्ये पॉवरफुल फटक्याबाजी आपण नेहमी पाहतो. पॉवरफुल गोलंदाजी कमी प्रमाणात पाहायला मिळते, ती पाहायला मिळाली आज. इथे समोर हाफ ट्रॅक होता, उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, तिथनं क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे अजून एक फलंदाज होईल बाद. मिस्टर आदित्य इथनं होईल बाद. आदित्य इथनं बाद झालेत. इंडिया नंबर 4 वरती इथनं फलंदाज दाखल होईल. ओमकार आलेत. सध्या पार्टनरशिपची नितांत गरज आहे. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळता तेव्हा खेळ तुमचा जर सलामीचा फलंदाज डेव्हलप होत नसेल तर मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना त्या अटॅकिंग क्रिकेट त्यानंतर संयम सर्वच गोष्टींची परिपक्वता दाखवत असताना चांगला खेळ करणं गरजेचं असतो. आता तो खेळ या दोघांना मिडल ऑर्डरमध्ये करावा लागेल. हा चेंडू फुलल्यांचा टाकला, तिथनं डॉट बॉल आलाय. आसिफ आहे गोलंदाजी ट्रॅकवर. लेफ्ट आर्म पेसर गोलंदाज आहे. प्रत्येक श्रेणीवरती वैविध्यता आणि चांगला चेंडूंचा टप्पा वापर योग्य प्रतीने करताना पाहायला मिळतो गोलंदाज. फलंदाज मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे. इथे पुन्हा फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाहीये. वन मोर बिग विकेट डाऊन. फलंदाजीतनं ओमकार देखील जाईल डगआउटचा असलेला धक्का क्रमांक 3. फलंदाज बाद, बॅटर आउट. रोशन आलेत नवीन फलंदाज. आतापर्यंत फक्त धावा लागल्या 4 वरती 3 अशी स्थिती पाहतोय. जणू फुटबॉलचं धावफलक फुटबॉलचा स्कोरबोर्ड आपण पाहतोय. 4 वरती 3 अशी स्थिती पाहतोय. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषकाच्या या यूट्यूब वाहिनीवरती UTC वरती जोडलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुलटॉस बॉल होता लॉगऑफला, त्याला अलॉन द कार्पेट फटका चांगला आलाय. तिथनं 21 वाली सध्या संयम दाखवतो. त्यांना माहिती आहे की डॉट चेंडू आणण्यापेक्षा सिंगल धाव डबल धाव घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहू शकतो. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये अनेकदा पाहिलं, आता या स्पर्धेमध्ये 2 षटकामध्ये धावा कमी जरी आल्या असेल. इथे समोर टाकला, फुल लाईनचा चेंडू टाकला, तिथं त्या फिरत असताना लाईन टू लाईन गोलंदाजी करतोय आसिफ. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 50चं टार्गेट चेस झालेलं नाही आहे आणि आत्तापर्यंत या 50चं खाली जे टार्गेट राहतं ते चेस होताना पाहिलंय. बाई का मजा या मॅचचं स्लोगन आहे. इथे देखील फुलटॉस आहे. तिथनं देखील फिल्डर अगदी वेगाने धावत आले. सिंगल कंप्लीट. 6 धावा आल्यात फक्त. धावफलक्यावरती षटके कंप्लीट झाले. 12 चेंडूमध्ये 0.50च्या सरासरी धावा आतापर्यंत जमा झाल्यात. आवेश आलाय नवीन गोलंदाज इन ॲट नंबर 3 गोलंदाजी ट्रॅकवरती. 6 वरती 3 अशी स्थिती पाहतो. 2 षटके कंप्लीट. 3ऱ्या षटकासाठी आवेशला आणले गेले. गोलंदाजी युनिट टू युनिट गोलंदाजी सध्या पाहायला मिळतीये. सुपर बॉलिंग एफर्ट्स आणि सुपर गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. दिशेवरती नियंत्रण नाहीये मात्र तिथनं सध्या सुरुवात झाली आहे व्हाईट बॉलने आणि +1 रन. 2 धावा मिळतील अगदी बोनसच्या स्वरूपामध्ये. 8 वरती धावसंख्या जाईल.
दशरथ खोपसे आज टीममध्ये नाही आहेत, त्यांच्या नावाने संघ नेहमीच ओळखला जातो. त्याच त्यांची आज उपस्थिती खूप नसताना संघाला अडचणीमध्ये पाहायला मिळते. 8 धावा फक्त आणि खेळाडू इथं आतापर्यंत बाज. इथे देखील बॅटची गाड्या घेऊन शेड्यूल चालला. अगदी विकेट किपर बीट झाला. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. ओव्हर थ्रोचा रन्स, एक्स्ट्रा रन्स येईल तिथे डायरेक्ट हिट झाला आहे. मात्र तिथे फलंदाज अगदी सॉफ्ट सुखरूपत्या पोहोचला आहे. तिथे एकही नव्हती, तिथे 3 झाल्या. चौथ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि चौथी देखील इथं झाली आहे कम्प्लीट. वाह वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट पाहिली या. सुरेख कॉलिंग परफेक्शन दोघांमधील चांगलं होतं. मात्र इथनं आपण लेझी क्रिकेट पाहिला. फिल्डर अगदी लेझी क्रिकेट, जणू घरच्या मैदानावरती कुठेतरी ते प्रॅक्टिस करतात आणि चेंडूंची फेकाफेक चालू आहे. जणू अशा प्रकारचं चित्र दिसून आलं. मात्र तुम्ही एखादा मोठा प्लॅटफॉर्मवरती खेळता, हे माइंडसेट करणं नेहमी गरजेचं असतं आणि या चुका महागात ठरतात. ह्या चुका टाळणं गरजेचं असतं. ह्या चुका झाल्या जातात अनसाई स्पोर्ट्स असणं टीमकडनं. इथे आता समोर टाकला, फटक्याला उडवला शेतेक आहे. डाऊन द बॉल, मिस्टेक होणार झाली आहे इथे. मिस्टेक, चेंडू अगदी पाठवलाय, कॅल्क्युलेट आलाय. षटकार, लॉफ्टेड ड्राईव्ह षटकार. सुपर शॉट, पिकअप केला शॉटला आणि पाठवलं 6 धावांसाठी. वेल जज जर केला असं फिल्डर नाही तर तिथे ती कॅच पकडण्याची नामी संधी होती. मात्र क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नाही आहे. क्रिकेट हा भूतकाळामध्ये नव्हे तर वर्तमानामध्ये खेळला जाणारा खेळ. इथे देखील लिटकेट करण्याचा प्रयत्न आहे. बॅटच्या टोवरती लागून चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये, थडबाण क्षेत्रामध्ये. सिंगल रन्स इथे येते. आणि मगाशी जसा उल्लेख केला की 2 षटक्यामध्ये धावा जरी आल्या नसतील तरी तिसऱ्या षटक्यामध्ये आम्ही नक्कीच अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू आणि सध्याच्या स्थितीला तेच दाखवलंय. 19 धावा 2 षटक्यामध्ये 6. आता या षटक्यामध्ये आवेशवरती 13 धावा आणल्या गेल्यात. इथे ऑन साईडला होण्याचा प्रयत्न, इथे यष्टांवरती चेंडू निघून जातोय. फलंदाज सलामीला आलेला फलंदाज पाहतो वैभव प्रचंड स्ट्रगल करतोय. जरूर प्रेशर त्याच्या माइंडवरती आहे की नक्की मला करायचं आहे ते होत नाही आहे आणि त्याच प्रेशरने सध्या तो झगडतोय. त्याच प्रेशरचा संघर्ष, त्याच प्रेशरचा सध्या आस्वाद पाहतोय. वैभवकडनं हव्या त्या बॅटिंगची अपेक्षा आहे संघाला, मात्र ती अपेक्षानं खरा उतरत नाही आहे. अजून एक डॉट बॉल. मात्र तिथं बॅटची एश अँड टेकन. आता त्याला माहिती आहे विकेट सोडणं अनिवार्य आहे, अदरवाईज संघामध्ये प्रचंड हल्ला बोल केला जाईल. आणि अखेर त्याने बॅटची एज होती आणि स्वतःलाच त्याने सांगितलं इट्स OUT. फलंदाज बाद. मनीष आले नवीन फलंदाज. शेवटच्या 2 चेंडूवरती, या 2 चेंडूवरती तर अखेर चांगला खेळ पहिला गोलंदाजाकडनं. 19 4 फलंदाज बाद झालेत. सो चेंडू आपण पाहतोय 5 झालेत. 1 चेंडू बाकी आहे या मॅचमधील. सो गोलंदाज आवेश षटक कंप्लीट झाला असं समजून नक्कीच मैदान सोडलं होतं त्याने. 1 शेवटचा चेंडू बाकी आहे. ते चर्चा सत्र सुरू होतं इथे की 5 चेंडू झालेत, शेवटचा चेंडू बाकी आहे. 19. काल देखील आपण पाहिलं 3 षटक्यामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये क्वालिफायरच्या मॅचमध्ये फक्त 20 होत्या आणि फलंदाज झाले होते 5 बाद. मात्र तरी देखील मनोधैर्य खचवलं नाही. तिथनं ते 35-36 पर्यंत लगेच नेले. शेवटच्या षटक्यामध्ये टॅप केल्या चेंडूला. सुपर कव्हरवरनं क्षेत्ररक्षक आलेत वेगाने धावत. सिंगल कंप्लीट, षटक झाले कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव इथनं कंप्लीट होईल नक्की झाली आहे आणि अखेर ती दुसरी धाव झाली आहे. हास्यमय क्रिकेट पाहायला मिळतं, अतिशय लेझी क्रिकेट इथनं पाहायला मिळाला. अनसाई स्पोर्ट्स असणं टीमच्या फिल्डरकडनं 2 धावा इथनं आल्या. 21 वरती धावसंख्या पोहोचली आहे. षटके कंप्लीट झाले 3. नेक्स्ट मॅच वेहलोली विपक्षमध्ये ठेळे असा हा शेवटचा सामना असेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या त्वरित दोन्ही संघ उपस्थित आहेत. कॅप्टन देखील आपण इथे उपस्थित करायचा आहे.
टॉस बॉक्समध्ये टीम वेलोली आणि ठिळे संघ आपल्या दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित राहा. आपला टॉस आम्ही करणार आहोत इनिंग ब्रेक नंतर. नवीन गोलंदाज झाला बॉलिंग ट्रॅकवरती मयूर आलेत. लॉंगॉपला फटक्याला ग्लान्स केले, क्षेत्ररक्षक आले तिथनं अजून एक मिस्टेक आणि मिस्टेक चुका होतात खूप साऱ्या आणि तिथनं हा चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. आलाय चौकार. आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघ अडचणीत होता, प्रतिस्पर्धी संघ धावांसाठी संघर्ष करत होता, मात्र त्या संघर्षाचा शंखनाद करणारी ही मिस्टेक आपण पाहिली. पुढे स्टेप आउट झाले आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकलाय फुल टॉस वरती, फुल टोल वसूल केलाय. आलाय षटकार. सुपर बॅटिंग सुद्धा मयूर वरती आक्रमण केलंय. षटकाराने धावफलक जाईल पुढे 31 वर. ही मोमेंटम शिफ्ट करून देण्यासाठी इथनं फिल्डरने चुकी केली आणि तिथनं ही मिस्टेक किती महत्त्वाची ठरली प्रतिस्पर्धी संघाला ते पाहायला मिळालं. चुका झाल्या. आत्तापर्यंत 8 धावा प्रतिस्पर्धी संघाला आपण मोफत दिल्यात. बॅकफूटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, या समोरच्या चेंडूला फ्रंटफूटला येऊन खेळणं गरजेचं असतं. मात्र फ्रंटफूटला येत असताना फटक्यात चांगला ग्लान्स होऊ शकला असता, मात्र बॅकफूटला जात असताना खेळ करण्याचा प्रयत्न. इथे पायांवरती चेंडू आदळलाय. लेग स्ट्रीम मिस करणार चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय. पंचाने सांगितलं इट्स लेग बाईस. राज ठाकरे आलेत कॅप्टनच्या भूमिकेत ठेले टीमचे. वेलोली संघ आपला कॅप्टन देखील उपस्थित करा. 32 वरती 4. चौथ्या षटकाला सुरुवात आहे. मयूर आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. एखादा मोठा फटका आला तर लगेच 40+ जाण्याच्या प्रयत्नामध्ये असतील. वाईडिश लॉंगॉपला फिल्डर आहे तिथे उपस्थित. सिंगल धाव कंप्लीट होईल. अर्जुन आहेत. अर्जुनकडे एक मिस्टेक झाली आणि आता अखेर हा चेंडू अर्जुनने अडवलाय. टॉससाठी या वेलोली संघ कॅप्टन उपस्थित करा. TATMचे कॅप्टन आहे तिथे उपस्थित. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, कडक फटका आहे तिथनं क्षेत्ररक्षक आले. डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. या दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथं झाल्यात कंप्लीट की पाहावं लागेल. फलंदाज सेफ बॅट लँड झाले की क्रॉस झाले ते पाहावं लागेल. पंचाने सांगितलंय 2 धावा कंप्लीट इथनं होतील आणि 2 धावाने धावफलक पुढे जाईल. 35 धावा 36ची आवश्यकता आहे. यानंतर आपण टॉस करणार आहोत आणि मी विनंती करेन कल्पेश्वर अंधाडे. कल्पेश्वर अंधाड्यांच्या शुभास आपण टॉस आम्ही करणार आहोत. चला या कल्पेश्वर अंधाडे, आपल्या शुभास आम्ही टॉस इथनं करणार आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स ठिळे आणि विपक्षमध्ये टीम आहे वेलोली संघ. हॅलो चेक. चला कल्पेश्वर आपण या, आपल्या शुभास आम्ही टॉस करत आहोत. आई गावदेवी स्पोर्ट्स ठिळे विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स वेलोली. नाण्याच्या 2 बाजू असतील. स्वर्गीय शरद भांडे फाउंडेशन. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मयूर तरणे स्मृती. शरद स्मृती आणि मयूर स्मृती असा कॉल द्यायचा आहे. मयूर स्मृती असा कॉल दिलाय आणि येतो शरद स्मृती. चला आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा मंचावरती स्थान पण ठेवा. टॉस जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स वेलोली टीम आणि टॉस जिंकल्यानंतर त्याने निर्णय स्वीकारलाय फिल्डिंग करण्याचा. आणि आपण जाऊया, पूर्वार्ध झालाय कंप्लीट. उत्तरार्धाला सुरुवात केली जाईल. ज्या ठिकाणी संघ आहे ओमचा हिव विपक्षामध्ये अन्साई स्पोर्ट्स अस्नोली. थँक्यू सो मच. पहिल्या फेरीमधील अंतिम सामना देखील आपण पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स वेलोली विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स ठिळे संघ.
सो वेलकम ऑल ऑफ यू. उत्तराच्या खेळामध्ये पुन्हा आता सर्वांचं स्वर्गीय शरद पांडे स्मृती चषक 2026च्या या क्रीडा मैदानामध्ये या मंचावरती या व्यासपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व ग्रामस्थ सापगाव गावचे, उपस्थित सर्व खेळाडू, उपस्थित सर्व प्रेक्षकांचे आणि UTC वरती जॉईन झालेल्या आमच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. वेलकम ऑल ऑफ यू. पूर्वार्ध झाला, उत्तरार्धाला इथनं लगेच सुरुवात केली जाईल. 24 चेंडू 36ची आवश्यकता आहे. फायटिंग टोटल तर नक्कीच उभारलाय. या फायटिंग टोटल उभारल्यानंतर त्या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अग्रेसर राहावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. पहिल्या चेंडूसाठी फेस करेल मिस्टर मयूर आणि त्या सोबतीने फलंदाज बाळा. पहिला चेंडू मोठा खेळण्याचा प्रयत्न. मयूर दिनकर आहेत या टीमची ओळख ज्या नावाने होते. मयूर दिनकर आहेत. अतिशय अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो खेळाडू. मयूर दिनकरच्या विकेटसाठी प्रचंड प्रयत्न असतील ओमसा हिव टीमची. इथे आडव्या बाटने फटक्याला उडवलंय. तिथे आपण पाहतोय ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. सिंगल इथं कंप्लीट होईल आणि अखेर मयूर दिनकर आणि संघाचा अकाउंट ओपन होतोय. थँक्यू कल्पेश सर. इथे टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. तिथे देखील मिस्टेक झाली आहे. प्रत्येक हास्यमय क्रिकेट पाहायला मिळतं त्यांचा 12th मॅच जो आहे हिव टीमचा. प्रत्येक चेंडूवरती काही ना काही एक्सप्रेशन त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतात. अगदी हास्य येण्यापर्यंत असे त्याचे हावभाव असतात. पुढा टाकलेला चेंडू बॅटची इनसाइड एज घेतली. अपील करण्याचा प्रयत्न होता, पंचाने सांगितला बॅटेज आहे आणि चेंडू गेला लेमन केट घेऊन घोषित क्षेत्रामध्ये. सिंगल रन कंप्लीट. मयूर दिनकर सध्या स्वतःला शांत ठेवतोय, संयम दाखवतोय आणि शांत ठेवत असताना कधी त्याचा ब्लास्ट करेल हे कळू देखील देणार नाही आहे. कारण प्रचंड क्लास त्याच्याकडे आहे, प्रचंड ताकद त्याच्याकडे आहे. संपूर्ण सामन्याला कलाटणी देण्याचं कार्य मयूर दिनकर वन मॅन शो करत असतो. बाळा आहे त्याच्या सोबतीने फलंदाज. इथे स्क्वेअर कट काचचा फटका आहे आणि चेंडू चालाय सीमा पार. आलाय सुपर नेत्रदीपक फटका, क्वालिटीचा फटका पाहिला आणि चेंडूला पाठवलाय थेट बाउंड्रीच्या बाहेर. आलाय हा चौकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना 19 चेंडूमध्ये आता 29 करायचे आहेत. या प्रकारचे फटके वीरेंद्र सहवाग अनेकदा खेळताना आपण पाहिलंय आणि त्या स्टाईलने ही फटकेबाजी करत असताना बॅटिंगचा स्टान्स देखील आपण पाहिला. एक चांगला खेळाडूचं वैशिष्ट्यपूर्ण स्टान्स पाहतोय. अजून एक चांगला फटका आता स्वीपर कव्हरला उडवलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल डीप बाउंड्रीच्या बाहेर. आलाय हा चौकार. बॅक टू बॅक दुसरा. 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकलेत फलंदाज बाळाच्या बाटबादनं. गोलंदाजाचा सध्या कर्दन गाळ तो बनतोय. आदित्य आहे आणि आदित्यवरती आक्रमण केलंय. 2 चौकार आलेत बॅक टू बॅक. 36चं टार्गेट असताना पहिल्या षटकामध्येच आपली छाप सोडली फलंदाजी करताना बाळाने. मात्र अभ्यास केला मराठी पेपरचा आणि पेपर आला इंग्लिशचा असंच म्हणावं लागेल. कारण आता अभ्यास केला होता मयूर दिनकरचा, मात्र बाळाचा क्लास आपण पाहिला इथे. आणि असंच होतं क्रिकेटचा पटलावरती अभ्यास जसा आपण करून येतो त्याचा अभ्यास, त्याचा प्रश्न मंजुषा ती येत नाही येत, उत्तर दुसरंच येत असतं. संपूर्ण सापगावकरांची ही मेहनत आहे आणि ते सर्वजण आज आनंद घेताना नितीन अंदाडे देखील आहेत. खऱ्या अर्थाने SPLला जी मजा असते ना ती कोणत्याच क्रिकेटला मजा नाही. संपूर्ण सापगाव क्रिकेट त्या ठिकाणी खेळत असतो आणि सापगावकरांची संपूर्ण मेजवानी त्या SPLला आपण पाहत असतो.
या सीझनला देखील नव्याने ती SPLची उभारणी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि SPLचा पर्व देखील आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. आयोजक असतात सर्व सापगावकर, मात्र त्याच्यामध्ये खूप सारे मेजवानी असते त्या संपूर्ण SPLला. 2 दिवसीय ती होळीच्या निमित्ताने सापगाव प्रीमियर लीग असते. फुल टॉस बॉल आहे आणि फुल टॉसवरती आक्रमण केलं. फटका फसलाय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती अखेर तो विकेट मिळवलाय आणि मयूर दिनकर जाईल डग आउटचा असला. पहिला धक्का फलंदाज बाद मयूर दिनकर. प्रशांत येतोय नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वर. धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत आहे 11 धावा. फुलरचा चेंडू टाकला, अगदी 5च्या टोवरती लागलाय. लक्ष मिस करणार आपण पाहिला. पंचांनी सांगितलं लक्ष मिस करणारा चेंडू होता. चांगला चेंडू पुन्हा आता फुललेनचा पाहायला मिळाला. खोदून काढण्याचा प्रयत्न, सिंगल धावीतनं कंप्लीट झाली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने धावत आले, तत्वरती सिंगल कंप्लीट. 12 वरती 1 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 12 वर 1 अशी स्थिती पाहतोय अनसई स्पोर्ट्स अस्लोली टीमची. ओमसाई हिव संघ प्रयत्न करतात की मासला जिंकण्याचा. सध्या तरी मयूर दिनकरची विकेट आली आहे, मोठी विकेट. मात्र आता बाळा आणि त्याच्या सोबतीने आलेल्या नव्याने फलंदाज प्रशांत आहेत. दोघांना डावाला पुढे न्यावं लागेल. आणि ओव्हरऑल क्रिकेटचा पट जर पाहिलं तर कोणत्या एका खेळाडूमध्ये संघाची ओळख नसते. 11 खेळाडूंचा योगदान जेव्हा असतं तेव्हा तुमचा संघ मोठा बनत असतो. इथं फुल टॉस बॉल होता, बॅटची एज घेतली, चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय. एकदा बाली आहे आणि तेच खेळ आतापर्यंत आपण एक कॅटेगरीचे संघ पाहतोय. गोरसे ब असेल, बामण डोंगरी, धारावी संघ, चेंज गेम वडवली बी, बामण डोंगरी आहे. त्यानंतर आपण बोरबी संघ, अनेक सारखा संघ पाहिले. टेंबिवली संघ आहे. ज्या संघांचे वैशिष्ट्यपूर्ण आत्तापर्यंत 11 खेळाडूंचं योगदान राहिलं आहे तिथं कोणत्याही खेळाडूवरती कधी कोणती तरी जिम्मेदारी द्या. फटका अलॉन द कार्पेट चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथनं आलेत. वाईटिश लॉंगांवरनं वेगाने सिंगल धाव कंप्लीट. ज्या वेळेला 11 खेळाडू आपला 11 जणांचं योगदान देतात त्याच वेळेला संघ हा मजबूत बनत असतो. आणि क्रिकेटच्या पटलावरती त्यामध्ये अजून एक वाकलन संघ असेल. तब्बल या संपूर्ण आत्तापर्यंत कारकिर्दीमध्ये या संघाने जेवढ्या बाईक, जेवढ्या 4 वे जिंकल्या तेवढा कोणताच ग्रामीण पटलावरती नव्हे तर ओपन क्रिकेटमध्ये जिंकणारा खेळाडू कोणताच नसेल. चांगला फटका आहे. एकमेव वाकलन गाव आहे जिथनं बाईकचा मेला, जिथे आपण पाहिला 4 व्हीलरचा मेला त्या गावामध्ये आहे. पंधरा धावा झाल्यात धावफलकावर आणि अजून करायच्या 12 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 21 धावा. म्हणजे हे दुसरं षटक अतिशय लाजवाब पाहायला मिळाले. येणारे 12 चेंडू 21, 10.50 ची सरासरी गाठावी लागेल. योग्य त्या टप्प्यावरती लाईन आणि लेथवरती ओमसाई हिव टीमच्या गोलंदाजाला आता गोलंदाजी करावी लागेल. खऱ्या अर्थाने आता जे तिसरं षटक असेल या मॅचचं संपूर्ण निर्णायक षटक बनेल. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ दिस गेम. या गेममधील या उत्तरार्धामधील हे तिसरं षटक अतिशय निर्णायक असेल.
मात्र ते कोणत्या गोलंदाजावरती जिम्मेदारी दिली जाईल ते पाहावं लागेल. अमोल आलेत. फलंदाजीमध्ये काहीशी कमाल तो करू शकला नाही, मात्र आता गोलंदाजाची धमाल पाहायला मिळणं गरजेचं आहे. तेच ओमसाई हेव टीमसाठी अतिशय प्रचंड लाभदायक ठरेल. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला 4 धावा खर्च केल्या गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. या मैदानावरती आतापर्यंत ओमकारचा बोलबाला राहिला, ओमकार नावाचा गोलंदाजांचा बोलबाला राहिला या मैदानामध्ये. 12 चेंडू 21ची आवश्यकता आहे. ओमकारला आणले गेले, अमोलला आणले गेले बॉलिंग ट्रॅकवर. चांगली गोलंदाज आतापर्यंत राहिले, मात्र बाळाचा खेळ देखील चांगला संयमाचा पाहिलाय. फुलवण्याचा चेंडू आहे, उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, फटका. क्षेत्ररक्षक धावतोय, एकच धावलिया. या मॅचमध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थाने ओमचा हिव संघ देखील अगदी प्रयत्न करतोय. हा सामना आम्हाला जिंकायचा आहे, ज्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो तेच प्रयत्न आम्हाला अखेरकार करायचे आहेत. जरी टोटल आमच्याकडनं फायटिंग टोटल असेल तरी तिच्यासाठी आम्ही फायटिंग नक्कीच करू. तरी प्रतिस्पर्धी संघाला या विजयामध्ये अडथळा नक्कीच आणण्याचा प्रयत्न करू. पुन्हा आता फुलवल्यांचा बॉल. सर्वच खेळाडू आपण गोलंदाज पाहिले एकाच जणू टप्प्यावरती चेंडू ठेवतात. 2 धावा कंप्लीट. मिस्टेक झाली इथनं फिल्डरकडनं, 2 धावा. शेवटच्या षटक्यामध्ये या गोलंदाजाकडनं जेवढ्या धावा ठेवल्या जातील त्याच महत्त्वाच्या ठरतील या मॅचमध्ये. म्हणून हे येणारे 4 चेंडू अति महत्त्वाचे असतील या संघासाठी. अलॉन द कार्पेट फटके जरी आणण्याचा प्रयत्न केला तर धावा येऊ शकतात. इथनं 2 धावा आल्यात. अजून एक सेम चेंडू आपण पाहिला. दुसऱ्याचा प्रयत्न आहे, रनआउटची विकेट मिळेल. चान्स टू गो आणि धोक्याची घंटा इथनं वाजली आणि इथनं फलंदाज होईल बाळा. बाळा इथनं होईल बाद. अखेरकार बाळाचा संघर्ष संपला. दुसऱ्या धाव्याचा लालसा मनामध्ये आली, त्या लालसे पोटी हा फलंदाज इथनं झालाय बाद. नऊ चेंडू 17 धावा करायच्या आहेत. रुपेश आलेत नवीन फलंदाज. गोलंदाजी तर परफेक्टच होते. योग्य टप्पा, एकही कोणताही मोठा फटक्याचे चान्सेस मिळत नाही आहे. त्याचं कारण आहे लाईन अँड लेंथ, दिशेवरती नियंत्रण, योग्य तो टप्पा, या सर्वांचा मिश्रणयुक्त क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळते ओमसाई हिव टीमकडच्या माध्यमातून. इथं पुन्हा आता फुलटॉस बॉल आहे. स्लॉक स्वीपचा फटका कुठनं टेकला आणि चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर आणि स्क्वेअर लेग अगदी मधोमध उडवलाय सीमा पार. चौकार. अखेरकार फलंदाज नवीन दाखल झाला मैदानामध्ये रुपेश आणि आल्याला पहिला चेंडू त्याने ठोकला. प्रशांतच्या बॅटमधनं हा चौकार आला. अखेरकार या प्रशांतने स्वतःचा डाव पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील झालाय. फुलटॉस बॉल होता. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला चान्स होती. समोर टाप करण्याचा प्रयत्न, ओव्हर द बॉलर हेड, फटका खेचलाय. सिंगल रन कंप्लीटेड. एक चौकार आल्यानंतर एक सिंगल आणणं गरजेचं होतं. जे प्रेशर बिल्डअप झाले होते त्या प्रेशरला दूर करण्याचा प्रयत्न होता. 7 चेंडू 12. 7-12चा इक्वेशन आले आता. ज्या 7-12साठी प्रत्येक जण आपापल्या भावाभावामध्ये भांडण होत असते, त्या 7-12साठी आता हे 2 संघ 2 गाव एकमेकाच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत. 7-12. 7 चेंडू 12. समोर टाकलाय, उडवलाय तिथनं. क्षेत्ररक्षक डीपमध्ये प्रोटेक्शनसाठी आहे, तैनात आहे. रक्षण केले, चेंडूचं अडवलंय. सिंगल धावीतनं आली. 6 चेंडू 11ची गरज आहे. या षटक्यामध्ये चौकार आल्यानंतर देखील इथनं पाहिलं फक्त 10 धावा. गोलंदाजी कमालीची पाहिली आहे. 6 चेंडू 11 करायचे आहेत. 10 धावा आल्या षटक्यामध्ये. आता इथनं करायचे आहेत 6 चेंडू 11. नेक्स्ट मॅच गावदेवी वेहेलोली विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स ठिळे संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल.
6 चेंडू 11ची गरज आहे. गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅकवर वैभव. आता वैभवला खऱ्या अर्थाने करिश्माई गोलंदाजी करावी लागेल, करिश्माई हकीबो बनावा लागेल इथना. 6 चेंडू 11. ही टीमचा 12th मॅन अतिशय मजेदार आहे, मजेशीर आहे. खूप सारी मजा आमच्या या डगआउटमधनं इथनं आणतोय समोरच्या कक्षामध्ये. गोलंदाज वैभव आता इथे आलेत. वैभवले 6 चेंडू 11ची गरज आहे. मॅचमध्ये ट्विस्ट आहे. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ इथनं पुढे जाईल ते पाहावं लागेल. पहिला चेंडूसाठी पद आले त्यामध्ये बिघाड आणि रणवीर रिदमवरती बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा दाखल व्हावं लागेल. लाईन आणि लेंथ वरती चेंडू पाहायला मिळाला. हा डॉट बॉल आला. चांगला गोलंदाज आहे. पहिलाच बॉल डॉट आलाय. जिथे कमालीची बॅटिंग तर नाही करू शकला, मात्र आता इथनं धमाल माच मचावण्यासाठी इथनं आता ओव्हर चांगली टाकावी लागेल. फर्स्ट बॉल डॉट आलाय. इथे फुल टॉस बॉल टाकला आणि त्याला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा कडक कडक बेधडक षटकार. चार चेंडू आणि 4 चेंडूमध्ये आता करायचे आहे धावा 5. पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसरा बॉल फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न, लो फुल टॉस किंवा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न अंगलट आला गोलंदाज वैभवचा आणि वैभववर सध्या आक्रमण सुरू आहे. एक षटकार ठोकलाय. या कंडिशनला फुल टॉस बॉल टाकणं कुठेतरी अडथळा आणू शकेल, तो झाला. पुन्हा एकदा फुल टॉस होता, मात्र नशिबाची साथ मिळाली. तिथे कॅच पकडली जाईल आणि होईल फलंदाज समाप्त खेळ. फलंदाज नाराज येत नसेल. अखेरकार ही झेल पकडले. फुल टॉसवरती आक्रमण करायची संधी होती, ती नामी संधी आता गमावली आहे आणि इथनाला विकेटची संधी होती, ती विकेट मिळाली आहे. खूप नाराज असतील फलंदाज, स्वतःवरती नाराजी व्यक्त करायला पाहायला मिळतील. मात्र नशिबाचा हा झेल म्हणावा लागेल. फुल टॉसवरती षटकारच आला असता, मात्र ही कॅच नव्हे तर मी म्हणेन मॅच पकडली का असं पाहावं लागेल. आता गोलंदाज आपण पाहिला वैभव वरती खूप काय आहे. वैभव म्हटला तर धन म्हटला तर टीमचा तो धन आहे आणि तो टीमचा धनी आता व्हावा लागेल त्याला मॅच जिंकून. 3 चेंडू आणि करायचे आहे धावा 5. 5 धावा आता काढायच्या आहे तिथनं. लेफ्टी बॅटर आहे समोर आसिफ आलेत. सध्या त्याने आपण गोलंदाजी युनिटमधील प्रभावशाली कामगिरी केली. आता त्याच्याकडे सध्या तीच 3 चेंडू 5ची गरज आहे. हा चेंडू अतिशय निर्णायक असेल या मॅचमध्ये. वैभव आहे गोलंदाजी ट्रॅकवर. सध्या तरी 2 चेंडू सुरेख टाकलेत, 1 चेंडू खराब होता, षटकार आलाय त्यावर. फॉलोइंगचा चेंडू इथं क्षेत्ररक्षक चांगला झालाय. विकेट मिळण्याची संधी होती, संधी गमावली आहे. दर्शन तिथे उपस्थित होता. दर्शनने अखेर चेंडू अडवत असताना फेकला असा तर विकेट मिळाले असे. 2 चेंडू 4. वैभवने अखेरकार संघाला सध्या सुटकेचा निश्वास देण्यासाठी स्थिर केले. 2 चेंडू आणि 4 धाब्यांची आवश्यकता. मॅच मध्ये ट्विस्ट आली आहे, कहाणी में ट्विस्ट, आणि मॅच देखील संपलेला नाही आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 2 गेंद और 4 रन्स की जरूरत है. 4 धाबांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 4. दोन बॉल 4 रन्स. फुल टॉस आहे. इथे इनफिल्डला क्लिअर केले, क्षेत्ररक्षक आले तिथे वेगाने चेंडूला गॅदर केलं, फेकला तिथे
धाव तर एकच घेतली आहे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये इथनं आता आपण पाहतोय प्रयत्नामध्ये इथनं फलंदाज सांगितलं इट्स ओ यूटी. फलंदाज बाद एकच धाव आली आहे. ओमकार तिथे होता. लॉंग ऑफ वरनं वाईडिश लॉंग ऑफला वेगाने चेंडू पर्यंत धावण्याचा प्रयत्न केला. चेंडू गॅदर केला, फेकला आणि तिथं सिंगल धाव कंप्लीट. आता एक चेंडू 3 धावा. नवीन फलंदाज अवेश आलाय. अनसाई स्पोर्ट्स अस्नोली संघ ज्या प्रतीने असं वाटत होतं की खेळ वन साइडेड मॅच जिंकेल बाजारात तिथनं मयूर तिनकरची विकेट आली. बाळा बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं आता सिप आवेश आला नवीन फलंदाज. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. चला टीम हडल सुरू आहे. काहीतरी नक्कीच चर्चा तिथे घेतली जाईल. चर्चा सूत्र सुरू असेल कॅप्टनच्या माहितीनुसार. नक्कीच कॅप्टन सांगत असेल की 3 धावा धावून होणार नाहीयेत. चेंडू जरी बाउंड्री लाईनपर्यंत गेला तर लगेच चेंडू थ्रो करा. थ्रो केल्यानंतर 3 धावा होणं शक्य नाही. या सर्व गोष्टींचा विचार वेळेमध्ये इथनं झाला असेल. आणि आता गोलंदाजाला फक्त चौकार किंवा षटकार रोखायचा आहे. या मैदानात 3 धावा तर आत्तापर्यंत झालेल्या नाहीयेत पळून, पण त्या होऊ शकतात. इतिहास बनत नाही, तो बनवावा लागतो. कोणतीही गोष्ट घडलेली नाही म्हणजे ती होणार नाही असं शक्य होत नाही कधी. कोणतीही गोष्ट अशक्य नाही, शक्य करण्याची ताकद तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. धाव होतात, धावा केल्या जातात. आता ना एक चेंडू 3 धावा. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांचा टाळ्या झाल्या पाहिजेत. काय सुपर मॅच पाहायला मिळाली. सुपर क्वालिटीचा सामना. गोलंदाजी परफेक्ट पाहिली आहे. एक षटकार येऊन देखील सामना आणलाय. फुल लाईनचा बॉल इथनं ती यश त्यांचा फर्निचर क्लीन बोल्ट. यश त्यांचा फर्निचर उद्ध्वस्त. वैभवने अखेर सामना जिंकवलाय. सनी इथे उपस्थित होता 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. त्याला विश्वासच नव्हता गोलंदाजावर, मात्र त्याने एवढा हास्यमय क्रिकेट आम्हाला इथे आणून दिला. नेक्स्ट मॅचला हिव संघ नेक्स्ट मॅचला सनीलाच इथे पाठवा 12th मॅनमध्ये. आणि अखेर त्याने वैभववरती अविश्वास दाखवला होता, मात्र नंतर त्याने सांगितलं की वैभव मॅच देखील काढू शकतो आणि ती मॅच त्याने आणली आहे. सामना जिंकला इथनं. विनर टीमचे कॅप्टन आपण ड्रॉ करण्यासाठी इथे या. जे विनर संघ आपण पाहिले. पहिला सामना जिंकलाय मोर्या बॉईज सरलांबे. दुसरा सामना शिवशक्ती स्पोर्ट्स सुते. तिसरा सामना आपण पाहिला स्वर्गीय शरद भांडे स्मृती सापगाव आणि